मंडळी, खरंच चंद्रावर प्लॉट विक्री सुरू आहे का? बातमीचं हे हेडिंग वाचूनच अनेक गुंठा मंत्र्यांचे कान टवकारले असतील आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ही काय भानगड आहे? तर मंडळी, त्याचं झालंय असं. चांद्रयान 3चा लँडर मॉड्यूल 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाला आणि त्यानंतर चंद्रावर भारताचा झेंडा फडकला. त्यानंतर चंद्रावर जमीन घेण्याची काही लोकांना स्वप्न पडू लागली. त्यातच तुम्ही चंद्रावर जमीन घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हे सगळं गौडबंगाल काय आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. आजवर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की अमुक एका व्यक्तीनं चंद्रावर जमीन खरेदी केली. कधी त्यात सुपरस्टार शाहरुख खानचं नाव असतं, तर कधी चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांच्या यादीत सुशांत सिंग राजपूतचं नाव झळकलं होतं. सुशांत सिंग राजपूतनं 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केल्याची बातमी धडकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा बादशाह म्हणजे शाहरुख खानला त्याच्या एका चाहत्यानं चंद्रावर जमीन भेट दिली होती. स्वाभाविकच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या लोकांनी चंद्रावर जमीन खरेदी केली कशी असेल? तर त्याचा किस्सा सुद्धा अतिशय रंजक आहे. त्याचं झालंय असं की लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्री अशा 2 कंपन्या सध्या देशात आहेत, ज्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतायत. 2002 मध्ये हैदराबादचे राजीव बागडे आणि बंगळुरूचे ललित मेहता यांनी या कंपन्यांच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी केली. हे लोक मानतात की आज नाही तर उद्या माणूस चंद्रावर जाणार आहे, तिथं स्थायिक होणार आहे. मग त्यांना तिथं सेट व्हायचं असेल तर जमीन लागेल. मग ती जमीन आम्ही रजिस्ट्री करून देतो, असा या कंपन्यांचा दावा आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं इंटरनॅशनल लुनर लँड्स रजिस्ट्रीमधून चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याची ही जागा चंद्राच्या सी ऑफ मस्कोवी इथं आहे असं सांगितलं जातं. स्वाभाविकच पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की चंद्रावर रेट काय? जिथं एखाद्या खेडेगावात सुद्धा घरासाठीचा एक प्लॉट 4-5 लाखाच्या खाली मिळत नाही, तिथं चंद्रावर काय रेट असेल असा विचार करत असाल तर घाबरू नका. चंद्रावर रजिस्ट्री करणाऱ्या लुनार लँड रजिस्ट्रीच्या lunarregistry.com या वेबसाईटच्या नुसार चंद्रावरील 1 एकर जमिनीची किंमत $37.50 अमेरिकी डॉलर म्हणजे केवळ सुमारे 3112.52 रुपये इतकी आहे. पण थांबा, फार स्वस्त आहे म्हणून भावनेच्या पोटी रजिस्ट्री करण्याचा काही विचार वगैरे करत असाल तर सावधान. कारण जमिनीची किंमत सांगितली जरी जात असली तरी चंद्राचा मालक कोण आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर आहे, चंद्राचा मालक सध्या तरी कोणी नाहीये. जे 4 देश चंद्रावर पोहोचले तेही चंद्राचे मालक नाहीयेत. जगातल्या सगळ्या देशांनी एकत्र येऊन आउटर स्पेस ट्रीटी 1967 अर्थात एक करार केला. या करारानुसार अंतराळातील कोणत्याही ग्रहावर किंवा चंद्रावर कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा अधिकार राहणार नाही. अर्थात चंद्रावर कोणत्याही देशाचा ध्वज फडकला जाऊ शकतो, पण चंद्राचा तो मालक कोणी होऊ शकत नाही. झेंडा फडकवला आणि जागा आपली झाली असं म्हणायला हा काही सिकंदराचा काळ नाहीये. आंतरराष्ट्रीय संस्थांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की कायदेशीररित्या कोणालाही चंद्राच्या जमिनीचा मालक मानता येणार नाही. कारण पृथ्वीच्या बाहेरचं हे संपूर्ण जग मानवजातीचा वारसा आहे. ते कोणत्याही एका देशाच्या ताब्यात जाऊ शकत नाही. 1967च्या त्या आउटर स्पेस करारानुसार कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा अवकाशातील कोणत्याही ग्रहावरती किंवा त्याच्या उपग्रहांवरती अधिकार असू शकत नाही. भारतासह 110 देशांनी त्यावर सही केली आहे. कंपन्या या कोणत्याही अधिकाराशिवाय चंद्रावर जमिनीची रजिस्ट्री करण्याचा दावा करतायत. त्यामुळे हा सगळा एक प्रकारचा गोरखधंदा आहे. त्यामुळे तुम्हाला जर चंद्रावर जमीन घेऊन देतो म्हणून कोणी झाडावर चढवत असेल तर वेळीच सावध राहा. कारण ज्या देशात एकच प्लॉट 5-5 लोकांना विकला जातो तिथं चंद्रावर जमीन देतो म्हणून गंडवलं जाणं यात काही आश्चर्य नाहीये. त्यामुळे तुम्हाला चंद्रावर जमीन देतो असं सांगून कोणी पैशाची मागणी केली तर काय करायचं हे तुम्हाला कळलं असेलच. त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा आणि सध्या तरी चंद्रावर नाही आपल्या पृथ्वीवरच राहा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.